सह्याद्री 11चा 12th मॅन आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मानाचा वाडा. मी मारुती अण्णाची तुम्ही पवार यांना मानाच्या सांगतो. सह्याद्री 11 तुमचा 12th मॅन पाठवा. सह्याद्री 11 हिंगाणेवाडी टीम मधील खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच देतात आपले मारुती अण्णाजी पवार. त्यांचं खूप खूप अभिनंदन हिंगाणेवाडी टीम मधील खेळाडूंचं. धन्यवाद. कुंभेवाडी टीम आपण यायचंय. आपलाही सन्मान चिन्ह आणि आपला यथोचित मान सन्मान श्री रासाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. कुंभेवाडी टीम या आपण. गंगाराम आणि धनाजी स्ट्राईकला गंगाराम, नॉन स्ट्राईकला धनाजी, गोलंदाजी मार्गवरती संकेतला पाहतोय आपण. चला मॅच स्टार्ट होते. 3 ओव्हरची मॅच, 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच स्टार्ट होते. टाइम स्टार्ट. किती वाजले? 3:10 पहिला चेंडू पडलाय. 1 धाव पूर्ण झाले. छोटा खेळाडू आपण पाहतोय. एका धावेचा श्री गणेशा. नेक्स्ट टीम धुमकवाडी आणि वर्सेस एनवाडी. आपण श्री तयार आनंद यादव राहायचं. यांना एनवाडी विनंती टीम करतो. आणि धुमकवाडी टीम. आनंद यादव यांनी यायच्या स्टेजवर. त्यांचा सत्कार करतील राजाराम पानकर. श्री राजाराम पानकर त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे. चला सह्याद्री लेफ्ट हँड बॅट्समन श्री आनंद यादव धनाजी. यांचा सत्कार श्री राजाराम पानकर करतील. आनंद यादव हे वेळात वेळ काढून आल्याबद्दल मुलांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा खूप खूप आभार मानतो. RCC स्पोर्ट्स क्लब एकच धाव, एका धावेवरती समाधान. RCC स्पोर्ट्स क्लबचे राजाराम पानकर हे त्यांचा सत्कार करत आहेत. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चार धावांसाठी गंगारामच्या बॅट मधून अगदी उत्तुंग असं चौकार. 4 धावा धावफल करते ऍड केल्या जातील. श्री संतोष पानकर यांना स्टेजवरती आमंत्रित करत आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. श्री सुरेश पानकर कुठे असतील त्यांनी यायचं आहे. श्री संतोष पानकर यांचा सन्मान करायचा आहे. फटका श्री सजवला. सुरेश पानकर यांनी स्टेजवर यायचं आहे. दुसरा चौकार. लगातारचे 2 खणखणीत असे चौकार. श्री संतोष पानकर हे नालासोपाऱ्यावरून इथे आलेले आहेत. मुलांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी मी संतोष पानकर यांना विनंती करतो की त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह घेऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. 2 लगातारचे चौकार गंगारामच्या बॅट मधून. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे जोरात. खूप खूप धन्यवाद. चेंडू हवेमध्ये. कृष्णा चेंडू खाली. कुठलीही चुकी करणार नाही. गडी बाद. मिड विकेटला असे क्षेत्ररक्षक कृष्णा याने चांगला झेल टिपला. ज्या गंगारामने 2 लगातारचे चौकार मारले होते तो माघारी चाललाय. अविनाश केसरकर कुठे असतील त्यांनी इथे यायचं स्टेजवर. अविनाश केसरकर. अविनाश केसरकर आहेत का कुठे? त्यांनी यायचं स्टेजवर. श्री अविनाश केसरकर कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. रमेश पडेलकर यांना विनंती करतो त्यांनी यायचं आहे अविनाश केसरकर यांचा सन्मान करण्यासाठी. जाऊया मैदानामध्ये. दुसरा गोलंदाजी मारुती सज्ज झालाय. अतिशय वेगाने चेंडू हाताळला. पंचांकडे अपील. अविनाश केसरकर यांचा सन्मान करत आहेत
रमेश पडिलकर, अविनाश केसरकर यांना खूप खूप धन्यवाद आपण सहभाग दिल्याबद्दल. धन्यवाद. गोलंदाजी मार्ग होते. आपण संग्रामला पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलक धावांचा जर विचार केला तर धावफलक 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्ग होती. संग्राम, स्ट्राईकला गंगाराम, धनाजी, नॉन स्ट्राईकला गंगाराम. गंगाराम आउट झाला, सॉरी, महेश. श्री कृष्णा पांडुरंग पानकर आणि श्री अमोल पानकर यांना मी विनंती करतो की मी स्टेजवरती यायचं आहे. अभिषेक पानकर कुठं असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार मी विनंती करेल की गणेश पवार कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. दोन धावा धावफलकावरती. या 2 धावाच्या साह्याने नक्कीच धावफलक पुढे निघून जाईल. अभिषेक पानकर कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचला आहे 12 वरती. त्यांचा शुभ सन्मान श्री कुमार गणेश पवार यांना अगदी लांबवरचा करण्याची मी विनंती षटकार. करतो. मामा घ्या हाँ मामा ने एक सुरेख चेंडू ज्यांनी आजच्या दिवसभरामध्ये गुणलेखकाचं काम केलं असे अमोल यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. धन्यवाद. एक विशेष सन्मान आम्ही एक प्रदान देणार आहोत. श्री अभिषेक कृष्णा पानकर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी परत स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा एक विशेष सन्मान RC स्पोर्ट तर्फे करण्यात येणार आहे. वाईट चेंडू दांडी. श्री अभिषेक पानकर RCC स्पोर्ट्स क्लबचे धडाडीचे कार्यकर्ते श्री अभिषेक पानकर यांचा RCC स्पोर्ट्स क्लबचे सर्व आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री योगेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहेत. सर्व RCC स्पोर्ट्स क्लबच्या सर्व मेंबर्सनी या मॅचसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. काल रात्रीपासून ते लोक इथे दिव्याला आहेत आणि सर्व खेळाडूंनी अक्षरशः मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. त्या सर्व RCC स्पोर्ट्स क्लबच्या सर्व खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि ज्यांनी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या ही मॅच हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी संपूर्ण सहयोग केलेला आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. हो, काय झेल अप्रतिम. ज्या पावली गेला पिंटू त्या पावली माघारी पाठवण्याचं काम नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. संग्रामचं 2 गडी त्याने माघारी पाठवले. धावा खर्च केले त्या 8. प्रेम आले 10 नंबरची जर्सी परिधान करून. चला फास्ट प्रेम. श्री अनिल पवार यांना विनंती करतो की स्टेजवरती यायच्या. त्यांचा सत्कार श्री कृष्णा पांडुरंग पानकर करतील. श्री मुंबई युवा मंचचे सर्व श्री कृष्णा पानकर आणि सर्व कार्यकर्णी हे अनिल पवार यांचा सत्कार करतील. खरोखरच खूप अनिल पवार यांचे आमच्या RC स्पोर्ट्ससाठी अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्याच्यानंतर श्री उमेश पानकर नवलवीवाडी यांचं आगमन झालेलं आहे आणि कुमार प्रतीक गुरव रत्नागिरी खास स्पर्धेसाठी भेट दिल्याबद्दल त्यांचा आम्ही अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. त्याचप्रमाणे पुढील सत्कार श्री सुनील गोविंद पवार यांना मी विनंती करतो की तुम्ही स्टेजवरती या.
2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकर धावा आहेत त्या 20. पहिल्या संतोष पानकर गोलंदाजाने यांनी 20 धावा, स्टेजवर दुसऱ्या गोलंदाजाने संतोष 20. पानकर यांनी स्टेजवर यायचा सत्कार करण्यासाठी सुनील गोविंद पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोष पानकर यांना विनंती करतो. अगदी उत्तुंग असा षटकार आलाय 6 धावांसाठी. सुनीलच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. संतोष पानकर हे श्री सुनील गोविंद पवार यांचा सत्कार करतील. पवार कुटुंब हे नेहमीच मुलांना नेहमीच सहकार्य करतं. सुनील पवार, अनिल पवार हे दोघंही बंधू नेहमी सक्रिय असतात RCC स्पोर्ट्स क्लबला मदत करण्यासाठी. सुनील पवार यांचा खूप खूप आभार. आणि आपल्या RCC स्पोर्ट्सची जी स्पर्धा आहे त्याच्या मागचे सगळे DTPचं जे योगदान आहे ते सुनील पवार यांनी दिवस रात्र मेहनत करून केले. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. जे काही तुम्हाला बॅनर दिसत आहेत ते अतिशय उत्तम अशी कामगिरी सुनील पवार यांनी केलेली आहे. तर त्यांचे RCC स्पोर्ट्सतर्फे हार्दिक आभार. खूप खूप धन्यवाद सुनील पवार साहेब. गणेश पवार यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. रमेश पडिलकर यांना विनंती करतो की त्यांनी गणेश पवार यांचा सत्कार करायचा आहे. RCC स्पोर्ट्स क्लबचे धडाडीचे कार्यकर्ते श्री गणेश पवार यांचा सत्कार श्री रमेश पडिलकर करतील. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुढे या. शाल घाल खांद्यावर. श्री गणेश पवार हे पण खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत RCC स्पोर्ट्स क्लबचे. रमेश पडिलकर हे त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील, सन्मान करतील. धन्यवाद. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. ह्या 4 धावाने संघाचा धावफलक वेगाने पुढे चाललाय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 43. 43 धावा धावफलकावरती. धुमकवाडीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. ऐनवाडी आपला कॅप्टन पाठवा. ऐनवाडी चला टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. 43 धावा जिंकण्यासाठी 44. 18 बॉल मध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. सह्याद्री 11 या संघाला 44 धावा भलं मोठं आव्हान आहे संघासमोर. ह्या धावांचा पाठलाग केला जाईल का? ह्या धावा बनवल्या जातील का? 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 44. 18 बॉल 44 ची गरज. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला ऐनवाडी वर्सेस धुमकवाडी. टॉस केला जातो टॉस बॉक्स मध्ये. मी आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस कव्हर करून घ्या. टॉस चला मान्यवरांचे इनिंग ब्रेक मध्ये सत्कार घ्या. टॉस करून घ्या सर. ऐनवाडी आणि धुमकवाडी हे दोन्ही कॅप्टन टॉस उडवत आहे. ऐनवाडी धुमकवाडी टॉस उडवत आहे. ऐनवाडीने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी काय ते 2 मिनिटात सांगणार आहेत ऐनवाडीकर.
श्री सुरेश तुकाराम पानकर यांना विनंती करत आहे की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. आणि श्री आनंद यादव यांना सत्कार देण्यासाठी मी बोलवत आहे. श्री सुरेश तुकाराम पानकर यांनी यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. आनंद यादव सत्कार देण्यासाठी यायचं आहे. सुरेश तुकाराम पानकर हे वेळात वेळ काढून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते हजर राहिले, त्याबद्दल श्री आनंद यादव हे त्यांचा सत्कार करतील. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरेश पानकर आल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्री योगेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. RCC स्पोर्ट्स क्लबचे धडाडीचे कार्यकर्ते आणि यांना सत्कार करण्यासाठी मी विनंती. सत्कार टॉस करून घ्या आयोजक. स्ट्राईकला कृष्णा, नॉन स्ट्राईकला संग्राम. योगेश पवार यांचा सत्कार करतील गणेश पानकर यांच्या हस्ते सत्कार योगेश पवार यांचा. योगेश पवार हे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते. मॅचची डेट जशी ठरली तशी जसे दिवस जवळ येत होते तसा रोज कॉल असायचा यांच्या मॅनेजमेंटला की आज काय बाकी आहे. खूप धडाडीचे कार्यकर्ते. अतिशय मोलाचा वाटा योगेश पवार यांचा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजूया. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरी धावसाठी प्रयत्न. अतिशय वेगाने दुसरी धाव पूर्ण. कृष्णा गुरव 44चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळताना आपण धनाजीला पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. संग्राम आणि कृष्णा जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्रमध्ये तिसरा संघ असेल. श्री राजाराम श्रीपती पानकर यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी येत आहेत. ऐनवाडी संघ आपले डिसिजन कळवा. ऐनवाडी शेलार कोण आहे? तानाजी शेलार आहेत. शिवाजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या टुर्नामेंटसाठी ज्यांनी जेवण स्पॉन्सर केलं होतं, अतिशय महत्त्वाचा घटक ते श्री राजाराम पानकर आणि कुमार अभिषेक पवार, सचिन कडव आणि रवी पानकर. खरोखर अतिशय महत्त्वाची साथ या टीमसाठी त्यांनी दिलेली आहे. तर त्यांचं RCC स्पोर्ट अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. पहिल्या विनंती करेल की शिवाजी सरांना त्यांनी सत्कार करावा. स्टेजवरती या रवी पानकर, सचिन कडव, अभिषेक पवार. या जेवणासाठी यांनी खूप मोठं सहकार्य केलं. आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती धनाजीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक उत्तुंग असा षटकार आपण पाहिला. ताकदवान खेळाडू, बऱ्याच वेळा बेस्ट बॅट्समन म्हणून त्याच्या नावावरती किताब राहिलेत. दूरवरचे फटके मारण्यासाठी त्याला जाणला जातो. चला थोडं फास्ट धनाजी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आजचे अन्नदाते सर्वजण उभे आहेत. तसेच बाकीच्यांनी पण सर्वांनी खूप खूप सहकार्य केलेलं आहे. बाळासाहेब पानकर यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे आजच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी. त्यांचे पण खूप खूप आभार. श्री मारुती अण्णाजी पवार आणि श्री बाळासाहेब लक्ष्मण पानकर यांच्या कुटुंबाने कालपासून खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचा संपूर्ण RCC स्पोर्ट्स क्लब तसेच गणेश कला क्रीडा तरुण मंडळातर्फे खूप खूप आभार. त्यांच्या कुटुंबाचे खूप खूप आभार मानतो आम्ही. त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. मी विनंती करतो पुढील सन्मान श्री बाळासाहेब पानकर यांना विनंती करतो स्टेजवरती या. त्यांचा सत्कार लक्ष्मण पवार करतील. तर लक्ष्मण पवारांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. खरोखर मी म्हणेल की बाळासाहेब पानकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे या टीमच्या पाठीमागे.
दिव्याहून नालासोपारा विरार कुठेही मॅच असू दे ते नेहमी हजर असतात. तर त्यांची खूप सारी मेहनत आहे या टीम मागे. तर त्यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. संग्रामला पाहतोय आपण, लेफ्ट हँड बॅट्समन खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. वाईट चेंडू, धावसंख्येत नक्कीच भर. खूप खूप धन्यवाद मोठं आव्हान आहे बाळासाहेब संग्राम आणि पानकर कृष्णा आज यांच्या उत्तम असं समोर. जेवण बाळासाहेब पानकरांच्या कुटुंबाने आणि त्यांनी पण आज जेवणाच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि आजचं जेवण हे बाळासाहेब पानकर यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. धन्यवाद. वैभव पण यांनी पण, वैभव पानकर यांनी कुठे असेल तरी स्टेजवर यायचं आहे. वैभव पानकर वेगाने धाव पूर्ण केली. एक धाव, एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर पडते. 11 धावा धावफलकावरती. वैभव पानकर कुठे असेल तरी स्टेजवरती या. वैभव पानकर. 12 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. वैभव पानकरचा सत्कार करतील श्री संकेत सुवरे, रत्नागिरीचे खेळाडू. खरोखर अतिशय महत्त्वाचं अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल. खरोखर आमच्या टीमला त्यांची खूप सारी साथ आहे, सोबत आहे. जेव्हापासून आम्ही मुंबईला खेळायला चालू केले तेव्हापासून संकेत सुवरे यांची आम्हाला अतिशय चांगली मोलाची मदत आहे. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती या. वैभव पानकर यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत त्या 17 धावा. 44 धावा बनवायचे, 17 धावा धावफलकावरती. 12 चेंडू, 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये 27. जर आपण धावा बनवतो, 2 षटकार अशी मैदानामध्ये कृष्णा खेळतोय. 12 बॉल 27 ची वैभव गरज. बाळासाहेब पानकर यांचा सत्कार होत आहे. खूप धडाडीचे असे RCC फोर्सचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद. गोलंदाजी मार्ग होते आपण प्रेमला पाहतोय. 18 बॉल मध्ये 44 बनवत असताना 12 बॉल 27 ची मॅच. श्री आनंद हुमरे यांचा सत्कार करतील श्री विठ्ठल पवार. विठ्ठल पवारने यायचं आहे. आनंदा दगडू हुमरे हे आपल्या श्री रासाई नमन मंडळाचे शाहीर आहेत आणि त्यांच्यामुळे कार्यक्रम खूप यशस्वी होतो. आणि ते क्रिकेटसाठी पण आपल्याला खूप सहकार्य करायला इथे आले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. श्री विठ्ठल दत्ताराम पवार हे त्यांचा सत्कार करतील. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. श्री रासाई लोकनाट्य नमन मंडळ यांचे प्रमुख शाहीर आहेत, गीतकार आहेत. त्यांचा खूप खूप आभार इथे उपस्थिती लावल्याबद्दल. सर्वांनी जोरदार टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. एकच धाव. प्रेम याच्या पहिल्या चेंडूवरती लेफ्ट हँड बॅट्समनने एक धाव घेतली. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, शतरक्षक चेंडूवरती आला. एका धावावरती समाधान. स्ट्राईकला कृष्णा, ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 उत्तुंग षटकार पॉवर प्लेची ओव्हर हातल त्याला धराजीवरती प्रहार केले होते, हल्ले चढवले होते. तोच कृष्णा गुरु आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज प्रेम मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. ती ताकद आहे, ती धमक आहे. श्री ती पांडुरंग कुशलता शिवाजी आहे. पानकर यांना विनंती करतो स्टेजवरती या. त्यांचा सत्कार श्री दिनेश पवार करतील. दिनेश रामचंद्र पवार यांना विनंती करतो. RCC स्पोर्टचे धडाडीचे फलंदाज, त्यांना विनंती करतो स्टेजवरती या. श्री पांडुरंग पूर्ण सेट झाला पानकर यांचा मैदानामध्ये. सत्कार करतील दिनेश पवार. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करत आहेत. कृष्णाचा हा तिसरा षटकार. काय बॅटिंग करतोय दोन मैदानामध्ये. टाळ्या वाजवतात. पूर्णपणे वेळ खूप खूप घेतोय, धन्यवाद चेंडूवरती पांडुरंग नजर पानकर. ठेवतोय. धावा वेगाने पुढे जात आहेत. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. 44चा पाठलाग करायचा आहे. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज. अर्ध काम कृष्णाने केले, अर्ध काम बाकी आहे. जवळजवळ धावसंख्येचा विचार केला तर 21 धावांवरती खेळतोय तो कृष्णा. एकटा लढतोय, एकटा भिडतोय. समोरील संघाच्या गोलंदाजावरती तुटून पडलाय तो कृष्णा.
दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला, हल्ला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, झेल सोडला. मित्रांनो तुम्ही झेल कोणाचा सोडलाय? कृष्णा गुरवला जीवदान भेटलंय. 2 धावा पूर्ण झालेत. धावसंख्या वेगाने पुढे चालले, 26 वरती जाऊन पोहोचले. शुभम पानकर यांनी यायचं आहे स्टेजवर. युवराज 9 वरपे चेंडू त्यांचा 18 सत्कार ची करतील. समीकरण. शुभम पानकरचा सत्कार मॅच करतील होती युवराज कुठे? वरपे. मॅच आणली कुठे? झेल सोडला की मॅच सोडले? हे नक्कीच विचार करावा लागेल मानाचा वाड्या टीमला. क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून पाहत राहिलाय. पुन्हा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. समोर खनिज षटकार. खूप खूप काय फटकेबाजी आभार आणि करतोय खूप खूप मैदानामध्ये अभिनंदन. कृष्णा गुरव. षटकारांचीच भाषा बोलतोय सर्वांनी जोरदार टाळ्या मैदानामध्ये. वाजवायच्या आहेत. युवराज वरपे सत्कार करत आहेत. शुभम पानकर यांचा सत्कार करत आहेत. 8 चेंडू खूप खूप 12 धन्यवाद. धावांची गरज. 29 धावांवरती नाबाद खेळतोय. एकंदरीत 4 षटकार मैदानामध्ये ज्याने ठोकले तो कृष्णा गुरव. मित्रांनो मॅच आवडली असेल, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रकाश गुरव यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायच्या. त्यांचा सत्कार करतील शुभम वरपे. आला रे कृष्णा गुरवचा पुढील षटकारच आलाय, परंतु आमचे पंच आम्हाला कळवतील. त्याची बॅटला फक्त षटकारांची भाषा, परंतु पंचही आता चिंतेत आहेत. षटकार पंचाने षटकार कळवलंय. लगातारचे 2 षटकारांशी तो मैदानामध्ये खेळतोय. मॅच शुभम वरपे चित्र यांना विनंती बदलवतोय. करतो. त्यांनी कृष्णा प्रकाश गुरव भरशेंचा सत्कार 2 करायचा. षटकार लगातार. मॅच 7 युवराज चेंडू वरपे यांचा 6 ची सत्कार गरज. करतील. एक मोठा फटका येणार का? हो, का नाही येणार? माझं नाव कृष्णा गुरव आहे. मॅच होती श्री कुठे? मॅच प्रकाश आणून भरते ठेवली कुठे? यांचा मॅच सत्कार फिनिश करतील केली. श्री शुभम वरपे. लगातारचे 3 षटकार मारून सर्वांनी आपल्या टाळ्या वाजवायच्या संघाला आहेत. विजयी करून दाखवलं कृष्णा गुरव. श्री प्रकाश भरिष्ठ यांचा सन्मान करतील श्री वरपे, युवराज वरपे. प्रकाश भरिष्ठ पण धडाडीचे कार्यकर्ते आहेत RCC स्पोर्ट्स क्लबचे आणि त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. विजयी टीमच्या खूप खूप अभिनंदन. मित्रांनो किती बॉल मध्ये? 10 चेंडू मध्ये 41 धावा बनवल्या. मॅन ऑफ द मॅच ठरतोय कृष्णा गुरव. मित्रांनो टॉस जिंकला होता. आपल्याला माहिती होतं की